वेलकम टू लिटल स्टार. आपल्या सर्वांचं लिटल स्टारवर मनापासून स्वागत. आज आपण रामायण पठणातील पुढचा भाग ऐकणार आहोत. आधीचे भाग डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत, ते तुम्ही पुन्हा ऐकू शकतात. एक सलग ऐकायचे असतील तर पुन्हा 1 ते 5 ऐकून आजचा 6वा भाग आपण ऐकू शकतात. कर्तव्यनिष्ठा आणि वनवास. श्रीरामांच्या कानी जेव्हा ही वार्ता गेली तेव्हा त्यांनी अगदी सहजपणे कैकेयी मातेचे म्हणणे मान्य केले. पिताश्रींनाही त्यांनी आपले वचन मोडू नका असे सांगितले. कौसल्या आणि सुमित्रा मातांनाही त्यांनी समजून सांगितले, परंतु लक्ष्मणाला मात्र तो समजावू शकला नाहीत. लक्ष्मणाने श्रीरामाबरोबर 14 वर्ष वनवासात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या काळात निराहार राहण्याचा निर्णय देखील घेतला. त्यांच्या निर्णयाला सुमित्रा मातेची आणि उर्मिला राणीची देखील अनुमती होती. राम लक्ष्मणांनी आपले राजवेश उतरवले, सुवर्णांची रत्नांची आभूषणे काढून ठेवली, वनवासात जाण्यासाठी वल्कले परिधान केली, वडीलधाऱ्यांना वंदन करून त्यांचा निरोप घेतला. अखेरीस श्रीराम निरोप घेण्यासाठी सीतामातेच्या महालात आले आणि ते चकित झाले, कारण आपल्या सुकुमार सीतानेही आपल्या अलंकारांचा त्याग केला होता. त्यांनी देखील वल्कले परिधान केली होती. चकित झालेल्या श्रीरामांनी तिला विचारले, जानकी, हे काय, तुम्ही कसली तयारी करतायत? वनवासाची. सीतामातेने उत्तर दिले, तू वनवासात येणार? हो, जिथे श्रीराम तिथेच सीता, हे त्यांचे वाक्य. जिथे चरण तिथेच सीताचे जीवन. श्रीरामांनी वनवासातल्या हालअपेष्टांची, दुःख कष्टांची कल्पना देऊन त्यांना या विचारापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला. पुढे श्रीराम, सीता आणि लक्ष्मण असे तिघे तापसवेश धारण करून अयोध्येतल्या राजरस्त्यावरून वनवासाकडे जाऊ लागले. त्यांच्या मागे पुढे आजूबाजूला सहस्त्रावधी प्रजाजनांचा थवा अतिशय जड अंतःकरणाने व्यथित होऊन चालला होता. राज्याभिषेकाच्या आनंदनात डुंबणारी ही नगरी उदास भकास बनली होती. सर्वांचा प्रिय राम सिंहासनावर आरूढ होण्याऐवजी कष्टदायक वनात चालला होता. त्यांना अतिशय दुःख झाले होते. सर्वांचे डोळे पाणावले होते. सर्वांचा प्रेमपूर्वक हसून निरोप घेऊन श्रीराम चालले होते. जाता जाता नगरीच्या वेशीबाहेर ते आले. श्रीरामाने सर्वांना वंदन करून आशीर्वाद मागितले आणि म्हटले, आता येथून परत फिरा, आमच्या मार्गाने आम्हाला जाऊ द्या. परंतु प्रजाजन तेथेच थपकून राहिले. काही जण म्हणाले, श्रीरामा, तुझ्याशिवाय अयोध्येत राहणे आता आम्हाला शक्य नाही. तुझा विरह आम्हाला सहन करता येणार नाही. तुझे प्रिय दर्शन नित्य घडले नाही तर आमची स्थिती तहानेने व्याकळलेल्या मृगासारखी होईल. श्रीरामा, आम्हास परतवू नकोस. आम्ही सारेच तुझ्याबरोबर वनास येतो. श्रीराम त्यांना समजवीत म्हणाले, तिथे जर दुसरी नगरी वसवली तर तो वनवास होणार नाही. मला माझे कर्तव्य करू द्या. मातेची आज्ञा पाळू द्या. तुम्हीही तुमच्या नित्यकर्मास आणि कर्तव्यास जागा. दुःख वेदनेने भारवलेला जनसमुदाय श्रीरामांच्या सांगण्यावरून परत फिरला आणि श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण वनाची वाट धरून चालू लागले. श्रीराम, सीता, लक्ष्मण रानवनातल्या वाटा तुडवीत आणि तमसा, गोमती इत्यादी नदी ओलांडीत एका सायंकाळी गंगेच्या काठी आलेल्या शृंगवेरपुरी या स्थानी ते येऊन पोहोचले. निषाधिपती गुह त्या स्थानी वसत होते. श्रीरामांचे ते परमभक्त. श्रीराम गंगातीरी आले ही वार्ता कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. लगबगीने पूजा साहित्य घेऊन ते गंगातीरी आले. गुहाला पाहता श्रीरामांनी त्याला प्रेमभराने आलिंगन दिले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. गुह म्हणाले, श्रीरामा, सीतामाईसह तुम्ही वनवासात चाललात, माझे कुशल कसले विचारता? श्रीराम, आपण येथेच थांबा, येथे राज्य करा. ही भूमी आपलीच आहे. श्रीराम हसून म्हणाले, गुहा, तुझे प्रेम मला कळते, परंतु मला 14 वर्षाचा काळ वनवासातच काढला पाहिजे. उद्या प्रातःकाळी आम्ही गंगा पार करू. प्रातःकाळी गुह, निषादजन गंगातीरी जमले. श्रीरामांनी गुहाला वडाचा चीक आणण्यास सांगितले. तो आणल्यावर श्रीरामाने आणि लक्ष्मणाने आपल्या मानेवर, भाळावर झुलणाऱ्या काळ्या भोर केशांना, झुलपांना तो लावून जटा वळविल्या.
नंतर गुहाने सज्ज ठेवलेल्या नौकेत श्रीराम आणि सीतामाता बसले. लक्ष्मण त्यांच्या पाठीशी उभा राहिले आणि नौका गुहाने वल्हविली. मध्यभागी नौका आल्यावर सीतामातेने उठून गंगेला वंदन केले. त्या म्हणाल्या, माते, आमच्या वनवास काळात तू आमचा सांभाळ कर. वनवास संपून सुखाने आम्हाला परत येऊ दे. नौका गंगेच्या पैलतीरी आली. सीतामाता, लक्ष्मण, श्रीराम गंगेच्या काठाकाठाने वनातील पाऊल वाट तुडवीत जाऊ लागले. जाता जाता भारद्वाज ऋषींचा आश्रम लागला. दाशरथी राम आपल्या आश्रमात आले हे पाहून भारद्वाज ऋषींना आनंद झाला. त्याने त्यांचे स्वागत केले. तो दिवस श्रीरामांनी यांच्याच सानिध्यात ज्ञानचर्चा करण्यात घालविला. त्यानंतर त्यांनी ऋषींना विचारले, महर्षी, आमच्या वास्तव्याने वनातील तापसांच्या तपश्चर्येत बाधा तर येणार नाही ना? तरच आम्ही निशंक राहू, किंवा असे एखादे स्थान आम्हाला सांगा. भारद्वाज म्हणाले, श्रीरामा, येथूनच काही अंतरावर गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आहे. तेथून पश्चिमेकडे असलेल्या नीलवर्ण वनामध्येच म्हणजे चित्रकूट नावाचा पर्वत आहे. या पर्वतावर अतिशय सुंदर वनश्री आहे. आल्हाददायक वातावरण आहे. तुम्ही चित्रकूटावर राहा. श्रीराम, सीता, लक्ष्मण चित्रकूटावर जाऊन पोहोचले आणि तेथे लक्ष्मणाने बांधलेल्या एका कुटीत ते राहू लागले. रानावनात जाऊन कंदमुळे आणि फळे लक्ष्मण घेऊन येत असे. सभोवतालच्या झाडां फुलांविषयी, वेलींविषयी सीतामाता श्रीरामास कुतूहलाने विचारत असे. श्रीराम सीतामातेला सर्व प्रकारची माहिती, गोष्टी सांगत असत. त्याविषयी विविध प्राचीन कथा, आख्यानेही ते ऐकवत असत. श्रीराम वनात गेल्यापासून दशरथ राजा विरहतापाने शोकाकुल झाले होते. ना अन्नाची रुची, ना झोपेची भेट. ते व्याकुळ चित्त होऊन गेले होते आणि श्रीराम श्रीराम असा ध्यास घेऊन दिवस कंठत होते. दुःखभराने अखेरीस त्यांनी अंथरूण धरले. क्षणाक्षणाने त्यांचे शरीर निस्तेज आणि निसत्व बनू लागले. आपल्या कृत्याबद्दल ते स्वतःलाच दोष देत होते, धिक्कार करत होते. एके दिवशी अचानक त्यांना त्या शापाची आठवण झाली आणि आज तो शाप सत्य होण्याची वेळ आलेली होती. दशरथांनी हे जाणले होते. ते अधिकच खचले आणि थोड्या दिवसातच त्यांचा अंत झाला. आजचा रामायण पठणाचा भाग तुम्हाला आवडला असेल, लेटेस्टला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.